तर मी काल तर खरं तर चिडून तिच्या वडिलांशी बोलले, म्हटलं काय अशी गरज होती. पण तेव्हा जेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही साधी माणसं होतो, ही फार मोठी लोकं होती आणि माझ्याकडे खरंच मला चॉईसच नव्हता हे जेव्हा मी ऐकलं आणि ते ढसाढसा रडत होते. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील पिंपरी चिंचवड परिसरात हुंडाबळी आणि सासरच्या जाचाला कंटाळून एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलेला आहे. तिने आत्महत्या केलेली आहे. यानंतर राज्यभरातून ज्या आहेत त्या तिखट प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणामध्ये आता लक्ष टाकलेलं आहे. थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीला, अवघ्या 23 वर्षीय तरुणीला आत्महत्या करावी लागलेली आहे. सासरचा जाच आणि हुंडाबळी म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं जातं. आपण काय सांगाल? नाही, खरं तर या घटनेनंतर अख्खा महाराष्ट्र हादरून निघालाय आणि या निमित्ताने मला वाटतं सगळ्या मुलींच्या आईवडिलांना हात जोडून नम्र विनंती आहे की बाबा यापुढे आपल्या मुलीला असा त्रास होत असताना असं जर कोणी धमकवत असेल, पैसे मागत असेल, घाबरवत असतील, मारत असतील तर कृपया त्यांना अशा ठिकाणी परत धाडू नका. कारण आज जे झालंय वैष्णवी बरोबर हे बघून मला वाटतं सगळ्यांचेच डोळे उघडले असतील आणि इतका क्रूरपणे तिला मारलं जात होतं एकदा नाही अनेकदा. तर मी काल तर खरं तर चिडून तिच्या वडिलांशी बोलले, म्हटलं काय अशी गरज होती. पण तेव्हा जेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही साधी माणसं होतो, ही फार मोठी लोकं होती आणि माझ्याकडे खरंच मला चॉईसच नव्हता हे जेव्हा मी ऐकलं आणि ते ढसाढसा रडत होते. त्यानंतर मला वाईटही वाटलं. पण मला वाटतं आता प्रत्येक आईवडिलांनी हा एक धडा घेतला पाहिजे की याच्यापुढे आपण आपल्या मुलींना परत अशा ठिकाणी पाठवलं नाही पाहिजे. आता त्या प्रकरणात जेव्हा अनेक गोष्टी आल्या, ते जे 9 महिन्याचं बाळ होतं, कोण निलेश चव्हाण म्हणून होता, जबरदस्तीने घेऊन गेला, तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांपासून मी सगळ्यांना रातोरात मेसेज केले. कारण रात्री 11:30पर्यंत वडील म्हणाले की आमच्याकडे बाळ मिळालेलं नाही आहे. तेव्हा सगळ्यांना मेसेजेस पाठवून मला सकाळी सांगण्यात आलं की नाही, पोलिसांना त्याच्यासाठी पाठवलं गेलं आहे आणि काही वेळातच ते बाळ सुखरूपपणे आजी आजोबांकडे दिलं जाईल. ते दिलं तेव्हा देखील मला बरं वाटलं की शेवटी ते आजीच्या कुशीत बघून मला खरंच बरं वाटलं आणि किती गोड होतं ते. आणि आता निर्दयी यांनी जमान्याने एवढ्या त्या 9 महिन्याच्या बाळापासून त्याची आई नेली आहे आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आता या कुटुंबावर हल्लाबोल केला पाहिजे. कारण ह्या कुटुंबानी हिलाच नाही तर दुसऱ्या सुनेला सुद्धा प्रचंड प्रमाणात त्रास दिला, प्रचंड छळ तिचा केला गेला. एवढं की त्या दोन्ही नवरा बायकोंना, कारण तिला तरी तिच्या नवऱ्याची साथ होती, त्या दोघंही नवरा बायको घर सोडून राहायला लागले. तर त्यांचं पाणी काप, त्यांचं वीज काप. मी मयुरीशी बोलले तेव्हा अनेक गोष्टी कळल्या आणि त्यानंतर मला कळतं की ह्या शशांकचे आणि त्या सुशीलचे मामा हे IG जलिंदर सुपेकर म्हणून आहेत. आणि मग मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळतंय की बाबा आत्ता जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर देखील 500 कोटीचा स्कॅम केल्याची चौकशी सुरू आहे. एवढंच नाही तर काही काळापूर्वी एक PSI सादरे प्रकरण जे झालं होतं, त्या PSI सादरेनी त्याच्या सुइसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की या सुपेकरांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती. ते सुद्धा मी आता काही काळात करणार आहे. मी ते ट्विट देखील करणार आहे. मला असं वाटतं की अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं. एवढंच नाही तर ती जी दुसरी सून होती मयुरी, तिने जेव्हा तक्रार दिली तेव्हा पण हे कुटुंब फरार होतं. आता फरार होतं तर फरार असताना, म्हणजे मी परत म्हणते, फरार असताना त्या नंडेने येऊन ह्या मयुरीच्या आईवर आणि भावावर FIR केलं आणि पुन्हा ते नंतर फरार झाले. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतंय की पोलिसांचं यांना मदत होती, समर्थन होतं. ते कोणामुळे होतं, ते त्यांच्या पक्षामुळे होतं का सुपेकरांमुळे होतं आपल्याला नाही माहिती. पण आत्ताच्या घटनेला आपल्याला या पूर्ण कुटुंबाची जी मानसिकता होती, जी विकृत मानसिकता होती, पैसे उकळण्याची, सुनांना त्रास देण्याची, छळण्याची, हे सगळं दिसलं. एवढंच नाही तर तो निलेश चव्हाण जो त्या नंडेचा मित्र होता म्हणे, त्यांनी येऊन त्या 9 महिन्याच्या बाळाला पण बंदुकीचा धाक दाखवून नेलं.